श्री स्वामी समर्थ. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी फक्त या 3 गोष्टी करा, मनातील इच्छा पूर्ण होतेच. महादेवाला प्रसन्न करण्याचे 3 सोपे उपाय आणि 12 राशींचे अत्यंत प्रभावी तोडगे. तसेच शिवरात्रीला काय करावे, काय करू नये. नमस्कार मित्रांनो, भगवान महादेवाच्या कृपेने आजचा हा दिवस आपल्या सर्वांच्या आयुष्यात एक नवीन ऊर्जा आणि चैतन्य घेऊन आला आहे. वर्षातील सर्वात मोठी आणि पवित्र रात्र म्हणजे महाशिवरात्री. ही केवळ एक रात्र नाही, तर साक्षात शिव आणि शक्तीच्या मेलनाचा, चैतन्याचा आणि अगाध कृपेचा उत्सव आहे. असे म्हणतात की या दिवशी महादेवाची मनोभावे सेवा केली तर अशक्य गोष्टीही शक्य होतात आणि प्रारब्धाच्या रेषा बदलण्याची ताकद या रात्रीत असते. मित्रांनो, आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 3 खास गोष्टी सांगणार आहे, ज्या केल्याने महादेव तुमच्यावर अत्यंत प्रसन्न होतील. तसेच तुमच्या राशीनुसार असे कोणते 10 अत्यंत प्रभावी तोडगे आहेत, ज्यामुळे तुमच्या जीवनातील आर्थिक, शारीरिक आणि मानसिक समस्या दूर होईल. हे पण आपण सविस्तर पाहणार आहोत. पुढे जाण्यापूर्वी महादेवाच्या चरणी आपली उपस्थिती दर्शवण्यासाठी या व्हिडिओला आत्ताच लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच कमेंट बॉक्समध्ये आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हे मंत्र नक्की लिहा. तुमची एक कमेंट तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकते. महादेवाला प्रसन्न करणाऱ्या त्या 3 गोष्टी. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची एखादी इच्छा अनेक दिवसांपासून अपूर्ण आहे, तर या 3 गोष्टी आवर्जून कराच. शुद्ध मनाने बेलपत्र अर्पण. महादेवाला त्रिदल बेलपत्र अर्पण करा, पण लक्षात ठेवा, बेलपत्र फाटलेले नसावे आणि त्यावर चंदनाने राम किंवा ओम लिहून ते उलट्या बाजूने पिंडीवर अर्पण करा. पंचामृत अभिषेक. केवळ पाण्याऐवजी दूध, दही, तूप, मध आणि साखर यांच्यापासून बनवलेल्या पंचामृताने अभिषेक केल्यास महादेव लवकर प्रसन्न होतात. क्षमा प्रार्थना. पूजेच्या शेवटी कळत न कळत झालेल्या चुकांची महादेवाला क्षमा मागा. शिव अत्यंत भोळे आहेत, ते खऱ्या प्रायश्चित्तानेच प्रसन्न होतात. 12 राशीनुसार महाशिवरात्रीचे अत्यंत प्रभावी तोडगे आणि ते सविस्तर स्पष्टीकरण दिलेले आहे. हे उपाय केल्याने त्या राशीच्या व्यक्तींना काय फायदे होते हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. 12 राशीनुसार महाशिवरात्रीचे प्रभावी तोडगे आणि त्याचं स्पष्टीकरण सुद्धा सांगते, ऐका. मेषरास उपाय. गूळ मिश्रित पाण्याने अभिषेक करा आणि लाल फुले अर्पण करा. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. गूळ आणि लाल रंग मंगळाला प्रिय आहे. हा उपाय केल्याने तुमच्यातील क्रोधावर नियंत्रण येते, ऊर्जा सकारात्मक कार्यासाठी वापरली जाते आणि रखडलेली जमिनीची कामे पूर्ण होतात. 2 वृषभ रास. कच्च्या दुधाने आणि दह्याने अभिषेक करून पांढरे चंदन लावा. या राशीचा स्वामी शुक्र आहे. दूध आणि दही हे चंद्राशी आणि शुक्राशी संबंधित आहे. हा उपाय केल्याने भौतिक सुखात वाढ होते आणि मानसिक अस्वस्थता दूर होऊन जीवनात स्थिरता येते. 3 मिथुन रास. उसाच्या रसाने अभिषेक करा आणि हिरवे मूग अर्पण करा. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. बुध हा बुद्धीचा कारक आहे. उसाचा रस आणि हिरवे मूग अर्पण केल्याने बुद्धी तीक्ष्ण होते, संवादातील अडथळे दूर होतात आणि व्यापार व्यवसायात मोठी प्रगती होते. कर्क रास. शुद्ध तुपाने अभिषेक करा आणि पांढरी फुले अर्पण करा. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. महादेवाने चंद्राला मस्तकावर धारण केलेले आहे. तुपाचा अभिषेक केल्याने आरोग्याच्या समस्या, विशेषतः मानसिक तणाव आणि भीती दूर होते. कुटुंबात प्रेमाचे वातावरण निर्माण होते. सिंह रास. मध आणि
गंगेच्या पाण्याने अभिषेक करा. सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. सूर्याचे तेज प्राप्त करण्यासाठी मधाचा अभिषेक अत्यंत फलदायी ठरतो. यामुळे समाजात मान सन्मान वाढतो, आत्मविश्वास येतो आणि सरकारी कामांमधील अडथळे दूर होतात. कन्या रास. बेलाच्या पानांवर अष्टगंध लावून ती अर्पण करा आणि जलाभिषेक करा. या राशीचा स्वामी बुध असून कन्या रास ही स्वभावात चौकस असते. बेलाची पाने आणि अष्टगंध यामुळे तुमची निर्णय क्षमता वाढते. आर्थिक गुंतवणुकीत होणारे नुकसान टाळण्यासाठी हा तोडगा उत्तम आहे. तूळ रास. सुगंधी अत्तर किंवा दुधात खडीसाखर टाकून अभिषेक करा. तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. सौंदर्याचा आणि ऐश्वर्याचा कारक असल्याने शुक्राला प्रसन्न करण्यासाठी सुगंधी द्रव्य महत्त्वाची आहे. त्यामुळे वैवाहिक जीवनातील मतभेद संपतात आणि लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. वृश्चिक रास. पंचामृताने म्हणजेच दूध, दही, तूप, मध, साखर अभिषेक करा. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे, पण ही रास जलतत्वाची आहे. पंचामृताने तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. गुप्त शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी, अपघातांपासून संरक्षणासाठी हा उपाय प्रभावी आहे. धनुरास. केशर मिश्रित दुधाने अभिषेक करा आणि पिवळी फुले अर्पण करा. धनुराशीचा स्वामी गुरु आहे. पिवळा रंग आणि केसर गुरुचे प्रतीक आहे. या उपायाने भाग्योदय होतो, उच्च शिक्षणात यश मिळते आणि आध्यात्मिक प्रगती वेगाने होते. मकर रास. शहाळाच्या पाण्याने म्हणजेच नारळ पाणी अभिषेक करा आणि काळे तीळ अर्पण करा. मकर राशीचा स्वामी शनी आहे. शनी आणि महादेव यांचे नाते गुरु शिष्याचे आहे. हा उपाय केल्याने शनीची पीडा 7.5 कमी होते आणि कष्टाचे योग्य फळ मिळण्यास सुरुवात होते. कुंभ रास. मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि उडीद डाळ अर्पण करा. कुंभ राशीचा स्वामी देखील शनी आहे. महादेवासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने आयुष्यातील अंधकार अडचणी दूर होतात. सामाजिक कार्यात यश मिळते आणि अचानक येणारे संकटे टळतात. मीन रास. दुधात हळद टाकून किंवा केसर टाकून अभिषेक करा. मीन राशीचा स्वामी गुरु असून ही रास मोक्ष तत्वाची आहे. हळद आणि दूध यांचा अभिषेक केल्याने आंतरिक शांती मिळते, पैशाची चणचण भासत नाही आणि घरातील मंगल कार्ये निर्विघ्नपणे पार पडतात. या उपायांसोबत एक विशेष टीप सांगते, ऐका. कोणताही उपाय करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा उच्चार मनापासून करा. शिवरात्रीला उपवास आणि जागरण करून जर हे उपाय केले तर त्याचे फळ शतपटीने जास्त मिळते. तुम्हाला तुमच्या राशीबद्दल अधिक काही जाणून घ्यायचे असल्यास विचारू शकता. महाशिवरात्र हा अत्यंत पवित्र दिवस आहे. या दिवशी आपण केलेल्या कृतींचे फळ अनेक पटीने मिळते. म्हणूनच शास्त्रात या दिवशी काही गोष्टी आवर्जून करण्यास सांगितले आहे, तर काही गोष्टी वर्ज केल्या आहेत. खालील बाबींचे पालन केल्यास महादेवाची पूर्ण कृपा तुम्हाला प्राप्त होईल. महाशिवरात्रीला काय करावे तर ब्रह्ममुहूर्तावर स्नान. शक्य असल्यास सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे. स्नानाच्या पाण्यात थोडे काळे तीळ टाकणे शुभ मानले जाते. यामुळे शरीरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. उपवास आणि संकल्प. पूजेपूर्वी हातावर थोडे जल घेऊन दिवसभर उपवास करण्याचा आणि शंकराची भक्ती करण्याचा संकल्प करावा. जर तब्येत साथ देत नसेल तर फलाहार करून उपवास करावा. पंचामृत अभिषेक. शिवलिंगावर दूध, दही, तूप, मध आणि साखर या क्रमाने अभिषेक करावा. त्यानंतर शुद्ध जलाने स्नान घालावे. बेलपत्राचे महत्त्व सांगते, ऐका. महादेवाला त्रिदल 3 पाने असलेले बेलपत्र अर्पण करावे. अर्पण करताना पाठीमागचा देठ तोडून टाकावा आणि गुळगुळीत बाजू पिंडीवर ठेवावे. मंत्रजप. दिवसभर मनातल्या मनात ओम नमः शिवाय या मंत्राचा जप चालू ठेवा. महाशिवरात्रीला
या मंत्राचा जप खूप जास्त असतो, प्रभाव जास्त होतो. रात्रीचे जागरण. महाशिवरात्री रात्र ही सिद्ध रात्र असते. या दिवशी रात्री झोपण्याऐवजी शिवलीलामृत वाचणे, भजन करणे किंवा ध्यान करणे अत्यंत फलदायी ठरते. दान धर्म. गरजू व्यक्तीला अन्न, वस्त्र किंवा पांढऱ्या वस्तूचे दान, जसे तांदूळ, साखर दान करावे. महाशिवरात्रीला काय करू नये सांगते, ऐका. चुकीची फुले आणि पाने. महादेवाला कधीही केवड्याची फुले अर्पण करू नका. तसेच तुळशीची पाने शिवलिंगावर वाहू नये. हळद आणि कुंकू. महादेव हे वैराग्याचे प्रतीक आहे, म्हणून शिवलिंगावर हळद किंवा कुंकू अर्पण करू नका. त्याऐवजी पांढरे चंदन किंवा भस्म वापरावे. तामसी अन्न. या दिवशी चुकूनही मांस, मद्य किंवा कांदा, लसूण खाऊ नये. पूर्णपणे सात्विक आचरण ठेवावे. शिवलिंगाची पूर्ण प्रदक्षिणा. शिवलिंगाची प्रदक्षिणा करताना कधीही पूर्ण गोल फिरवू नये. जिथे सोमसूत्र असते तिथूनच मागे फिरावे. त्याला अर्धप्रदक्षिणा म्हणतात. कडू बोलणे किंवा राग. महाशिवरात्रीला कोणाशीही वाद घालू नका, खोटे बोलू नका किंवा कोणाचा अपमान करू नका. मनामध्ये कोणाबद्दलही द्वेष ठेवू नका. शिळे अन्न किंवा शिळी फुले. देवाला वाहिलेले फुले सुकलेली नसावीत. तसेच पूजेत वापरलेले पाणी शुद्ध आणि ताजे असावे. दिवसा झोपणे. उपवास असताना आळस टाळावा आणि दिवसा झोपणे टाळावे. आपला वेळ नामस्मरणात घालावा. महाशिवरात्रीच्या दिवशी आपण जे काही अर्पण करतो त्यापेक्षा आपण कोणत्या भावनेने अर्पण करतो हे महत्त्वाचे आहे. भावना आणि शिव हे भोळे असतात. त्यांना केवळ भक्ती आणि शुद्ध मन हवे असते. तर भक्तांनो, ही महाशिवरात्री तुमच्या जीवनात सुख आणि प्रकाश घेऊन येऊ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. लक्षात ठेवा, विधी किती मोठा आहे त्यापेक्षा तुमची भक्ती किती खोल आहे याला महादेव जास्त महत्त्व देतात. या रात्री जागरण करा, शिवनामाचा जप करा आणि सात्विक विचार ठेवा. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याची शक्ती महादेवांमध्ये आहे. फक्त त्यांच्यावर अढळ विश्वास ठेवा. जाण्यापूर्वी पुन्हा एकदा आठवण करून देते की जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या उपायाचा लाभ घेता येईल. चॅनलला सबस्क्राईब करून घंटेचे बटन दाबा. कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. महादेवाची कृपा तुमच्यावर सदैव राहो. श्री स्वामी समर्थ.